दिन दिन दिवाळी गाई म्हशी ओवाळी, गाई म्हशी कोणाच्या लक्ष्मणाच्या. तर नमस्कार मंडळी, मी जयश्री मुंबईकर मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे. दिवाळीची सुरुवात ही 28 ऑक्टोबरपासून आश्विन वद्य द्वादशी वसुबारस हा सण आपण साजरा करत असतो. म्हणजेच एकादशीच्या दुसऱ्या दिवशी जी काही बारशी येते म्हणजे द्वादशी येते, त्या दिवशी आपण दिवाळीच्या सणाला सुरुवात करत असतो. आणि पहिला सण असतो तो म्हणजे वसुबारसेचा. म्हणजे अंगणामध्ये आपण हे शेणाने जे काही गवळणी करतो, त्या गवळणीची पूजा केली जाते, हळदी कुंकू वाहिलं जातं आणि त्याभोवती रांगोळी काढून फूल अक्षदा वाहिल्या जातात. तर अशी ही प्रथा आजही खेड्यापाड्यामध्ये चालत आलेली आहे. फक्त आपल्याला सिटीमध्ये ही प्रथा चालत आलेली दिसून येत नाही, कारण पटांगण हे फक्त खेडेगावीच असतं. तर असा हा एकादशीचा द्वादशीनंतर जी काही एकादशीचा आपण वसुबारस म्हणून साजरा करत असतो. तर यावर्षी एकादशी आणि द्वादशी असं 28 ऑक्टोबरला दोन्ही एकाच दिवशी आलेला आहे. तर वर्षभर येणारे जे काही सण उत्सवांचा राजा मानतो आपण दिवाळीला, तर ही दिवाळीची सुरुवात आपण वसुबारस या सणाने करत असतो. भारत हा आपला कृषीप्रधान देश आहे, तर येथे पशुधनाचे महत्त्व अधिक आहे. म्हणजेच अनन्यसाधारण महत्त्व आपल्या जे काही वसुबारसेला आणि जे काही आपण कृषीप्रधान देश असल्यामुळे आपल्याला जे काही बैलपोळा साजरा करतो आपण, तसेच वसुबारस साजरा करतो. म्हणून या प्रत्येक सणामागे काहीतरी गूढ असं लपलेलं आहे. तर पशुधनाचे महत्त्व अनन्यसाधारण असल्यामुळे संस्कृतीत जे काही गाईला मातेचा दर्जा देण्यात आलेला आहे, तर पूजनीय आपण मानत असतो. तर तिच्याप्रती जे काही कृतज्ञतेची भावना आपण वसुबारस या दिवशी गाय आणि तिचे वासरू याची आपण पूजा करत असतो. तर एकादशीलाच वसुबारस यावर्षी साजरा करणार आहे आपण. अंधकाराकडून प्रकाशाकडे, अज्ञानाकडून ज्ञानाकडे नेणारा सण म्हणजे दीपावली. याच दिवसापासून अंगणात रांगोळी काढली जाते. दिवाळी सणाची सुरुवात ही या वसुबारसेपासून केली जाते. तर याच दिवशी तेलातुपात तळलेले पदार्थ, गाईचे दूध, तूप खात नाहीत, तर उडदाचे वडे, भात, गोडाधोडाचे पदार्थ करून ते गाईला खाऊ घातले जातात. घरात लक्ष्मी देवीचे आगमन व्हावे या हेतूनेच या दिवशी वासरू असलेल्या गायीची आपण पूजा करत असतो. तर घरातील सवाष्ण बायका गायीच्या पायावर पाणी घालतात, हळदी कुंकू अक्षदा वाहतात. ज्यांच्या घरी गुरे वासरे आहेत त्यांच्या घरी पुरणाचा स्वयंपाक केला जातो. तर मग गाईला आणि रांजणाने ओवाळून केळीच्या पानावर पुरणाचा नैवेद्य खाऊ घातला जातो. तर समुद्र मंथनातून उत्पन्न झालेल्या नंदा नावाच्या धेनूला उद्देशून हे व्रत आपण करत असतो. तर भारतीय संस्कृतीमध्ये गाईला फार असं महत्त्व आहे, तुम्हाला तर माहितीच आहे. तर तिलाही आपण माताही म्हणत असतो. तर सात्विक असल्याने सर्वांनी पूजनाद्वारे तिच्या सात्विक गुणांचा आपण जो काही आहे तो स्वीकार करत असतो. तर दुसऱ्याला पावन करणाऱ्या आणि आपल्या दुधाने समाजाला बलिष्ठ करणाऱ्या, आपले अंग प्रत्यंग अर्पण करून समाजाला उपयोगी पडणाऱ्या, शेतीला आपल्या शेणाद्वारे खत देऊन पौष्टिकता आणणाऱ्या, शेतीला उपयुक्त अशा बैलांना जन्म देणाऱ्या, तसेच या गोमातेला या दिवशी आपण पूजन करत असतो. तर ज्या ठिकाणी गोमातेचे संरक्षण संवर्धन होऊन तिला पूज्य भाव देऊन पूजा केली जाते, तर त्या ठिकाणी व्यक्ती, तो समाज हा भरभराटीस येतो. म्हणजेच लक्ष्मीदेवी त्याच्यावर प्रसन्न राहते. म्हणून वसुबारस हा सण आपण दरवर्षी अगदी उत्साहाने साजरा करत असतो. तर याच दिवशी गहू मूग खात नाहीत, तर महिला या दिवशी दिवसभर उपवास करतात. बाजरीची भाकरी आणि गवारीच्या शेंगाची भाजी या दिवशी उपवास सोडताना केली जाते. तर या दिवशी दूध आणि दुधाचे पदार्थ, तळलेले तसेच तव्यावर बनवलेले पदार्थ खात नाहीत. जे काही गाईपासून तयार होतं म्हणजे जे काही दूध दुभत्याचे पदार्थ आहेत त्या दिवशी खाल्ले जात नाहीत.